नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत महादेवाला बेलपत्र का अर्पण करतात. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हिंदू धर्मात भगवान शिव म्हणजे महादेव यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते त्रिदेवतापैकी एक असून सृष्टीच्या संहाराचे कार्य त्यांच्याकडे आहे. शिव म्हणजे वैराग्य, तपस्या, करुणा, शांती आणि महाशक्ती याचे प्रतीक मानले जातात. महादेवाची उपासना अत्यंत साधी, सात्विक आणि भावपूर्ण असते. त्यांच्या पूजेमध्ये फुले, धतुरा, भस्म, दूध, पाणी आणि विशेषतः बेलपत्र याला फार मोठे महत्त्व आहे. महादेवाला बेलपत्र अर्पण करण्यामागे धार्मिक, पौराणिक, आध्यात्मिक, आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक असे अनेक अर्थ दडलेले आहेत. बेलवृक्षाचे पावित्र्य आहे. बेलपत्र हे बेलवृक्षाचे पान आहे. बेलवृक्षाला संस्कृतमध्ये बिल्व असे म्हणतात. हा वृक्ष हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. अनेक पुराणांमध्ये बेलवृक्षाचा उल्लेख आलेला आहे. बेलवृक्षाच्या मुळाशी ब्रह्मा, खोडात विष्णू आणि फांद्यामध्ये महेश म्हणजे शिव यांचे वास असल्याचे मानले जाते. त्यामुळे बेलवृक्ष स्वतःच त्रिदेवाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की ज्या ठिकाणी बेलवृक्ष असतो त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा टिकत नाही. बेलवृक्षाची पूजा केल्याने पापाचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते. म्हणून महादेवाच्या मंदिराच्या परिसरात बेलवृक्ष असणे अत्यंत शुभ मानले जाते. बेलपत्राची रचना आणि प्रतीकात्मक अर्थ. बेलपत्र हे 3 पानाचे असते. हे 3 पाने अनेक गोष्टीचे प्रतीक मानली जातात. त्रिदेव ब्रह्मा, विष्णू, महेश, त्रिगुण, सत्व, रज, तम, त्रिकाळ, भूत, वर्तमान, भविष्य, 3 नेत्र, शिवाचे त्रिनेत्र, 3 शक्ती, इच्छा, ध्यान आणि क्रिया. महादेव हे त्रिगुणातीत आहे, म्हणजेच ते सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणापलीकडे आहेत. बेलपत्र अर्पण करून भक्त आपले त्रिगुणात्मक जीवन महादेवाच्या चरणी अर्पण करतो असा त्याचा भावार्थ असतो. देवी पार्वती आणि बेलपत्र. एक पौराणिक कथा अशी सांगितली जाते की देवी पार्वतीने कठोर तपस्या करून महादेवांना प्राप्त केले. तपस्येदरम्यान त्यांनी बेलवृक्षाखाली तप केले होते. त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन शिवांनी त्यांना वर दिला की बेलपत्र मला अत्यंत प्रिय राहील आणि की जो भक्त श्रद्धेने बेलपत्र अर्पण करेल त्याच्या मनोकामना पूर्ण होतील. शास्त्रीय आणि आयुर्वेदिक महत्त्व आहे. बेलपत्राचे आयुर्वेदामध्येही फार मोठे महत्त्व आहे. बेलपत्रामध्ये औषधी गुणधर्म. बेलपत्र थंड गुणधर्माचे असते. पचनशक्ती सुधारते. शरीरातील उष्णता कमी करते. विषारी द्रवाचा परिणाम कमी करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. महादेवांना उष्ण प्रकृतीचा देव मानले जाते कारण त्यांनी विष प्राशन केले आहे. त्यामुळे त्यांना शीतल पदार्थ अर्पण करणे योग्य मानले जाते. बेलपत्र, दूध आणि पाणी ही सर्व शीतल द्रव्ये असल्यामुळे शिवपूजेत याचा समावेश असतो. बेलपत्र अर्पण करण्याची योग्य पद्धत आहे. महादेवाला बेलपत्र अर्पण करताना काही नियम पाळले जातात. बेलपत्र स्वच्छ आणि ताजे असावे. ते तुटलेले किंवा कोमेजलेले नसावे. 3 पानाचे पूर्ण बेलपत्र अर्पण करावे. बेलपत्र उलटे न ठेवता सरळ ठेवावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करावे. असे मानले जाते की बेलपत्रावर चंद्रगंगा आणि त्रिनेत्राचे रूप असते, त्यामुळे ते अत्यंत श्रद्धेने अर्पण करावे. श्रावण महिन्यात बेलपत्राचे महत्त्व आहे. श्रावण महिना हा महादेवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. ह्या महिन्यात शिवभक्त, उपासक अभिषेक आणि विशेष पूजा करतात. श्रावण महिन्यात बेलपत्र अर्पण केल्यास त्याचे पुण्य अनेक पटीने वाढते असे धार्मिक ग्रंथात सांगितले आहे. श्रावण सोमवाराला बेलपत्र अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात. विवाहात येणारे अडथळे दूर होतात. आरोग्य सुधारते. मानसिक शांती मिळते. आध्यात्मिक अर्थ आहे. आध्यात्मिक दृष्टीने बेलपत्र म्हणजे अहंकार, अज्ञान आणि अशक्ती यांचे प्रतीक मानले जाते. हे 3 दोष महादेवाच्या चरणी अर्पण करून भक्त आत्मशुद्धीचा मार्ग स्वीकारतो. महादेव हे सहज प्रसन्न होणारे देव आहेत. त्यांना महागड्या वस्तूंची गरज नसते, तर शुद्ध भावाची आवश्यकता असते. बेलपत्रासारखे साधे पानही जर श्रद्धेने अर्पण केले तर महादेव भक्तावर कृपा करतात. शिवपुराणातील उल्लेख आहे. शिवपुराणात सांगितले आहे की जो भक्त श्रद्धेने एक बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करतो त्याला हजार अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. यावरून बेलपत्राचे महत्त्व किती मोठे आहे हे लक्षात येते.
महादेवाला बेलपत्र अर्पण करण्यामागे केवळ परंपरा नाही, तर त्यामागे खोल धार्मिक, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक विचार आहे की बेलपत्र हे पवित्रतेचे, शांतीचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे. महादेवाला बेलपत्र अर्पण करून भक्त आपल्या जीवनातील दोष, दुःख आणि अहंकार दूर करण्याची प्रार्थना करतो. आजच्या धावपळीच्या जीवनातही शिवपूजा आणि बेलपत्र अर्पण ही परंपरा आपल्याला शांती, संयम आणि श्रद्धा शिकवते. साधेपणा, निसर्गाची नाते आणि भक्तीचा भाव हेच शिवभक्तीचे खरे सार आहे. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्रासह बेलपत्र अर्पण केल्यास मन, शरीर आणि आत्मा तिन्ही पातळ्यावर शुद्धी प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.